चांद्यापासून बांद्यापर्यंत असं म्हटलं जातं, पण यातलं नेमकं चांदा म्हणजे काय आणि बांदा म्हणजे काय? तर चांदा म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील एक चंद्रपूर हा जिल्हा आणि बांदा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा हे एक शहर. बांदा हे पूर्वी एक बंदर म्हणून नावारूपास आलं होतं. यादवांच्या काळात हे गाव बांदे या नावानं प्रसिद्ध होतं, पण संस्थानाच्या विलिनीकरणानंतर या गावाचं नाव बांदा म्हणून नावारूपास आलं. याच गावात आपण आलो आहोत आणि या गावात येऊन आपण या गावाचं ग्रामदैवत बांदेश्वराचं दर्शन घेणार आहोत. नमस्कार, मी तनया तुम्हा सर्वांचं स्वागत करते प्रहार डिजिटलच्या देवभूमी या विशेष कार्यक्रमात. तर आज आपण आलो आहोत बांदा शहरात आणि आज दर्शन घेणार आहोत बांदा शहराचं ग्रामदैवत बांदेश्वर देवाचं. आता आपण आहोत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि जे मंदिर आहे या मंदिराचं बांधकाम 2008 मध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि ते पूर्ण झालं 2015 मध्ये. आणि या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे सिंधुदुर्गातील असं एकमेव मंदिर आहे ज्याच्या बांधकामासाठी राजस्थान ढोलपुरी नावाचा दगड वापरण्यात आलाय. तो राजस्थानवरून आणून इथे त्यावर नक्षीकाम करून सुबक असं हे मंदिर तयार करण्यात आलंय, बांधण्यात आलंय. तर आतमध्ये जाऊन आता या मंदिराबाबत अधिक माहिती घेऊया. अशी एक आख्यायिका सांगितली जाते की इसवी सन 1953च्या काळात एका शेतकऱ्याची एक गाय दररोज जंगलातील एका विशिष्ट ठिकाणी जाऊन आपोआप पान्हा सोडत असे. हा प्रकार काही दिवस सुरू राहिल्यानंतर त्या शेतकऱ्याला संशय आला. त्यानं गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली. सर्वांनी मिळून त्या जागेची पाहणी केली असता जमिनीत ही 11.5 शिवलिंग आढळून आली. त्यानंतर गावकऱ्यांनी तेथे मंदिर उभारलं आणि नियमित पूजा अर्चा सुरू केली. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. याच गर्भगृहात काही इतर लिंग असल्याचं सांगितलं जातं. बांदेश्वराचं स्वयंभू लिंग सापडल्यानंतर सर्व देव एकाच ठिकाणी असावेत या हेतूने 1753 पासून हे मंदिर श्री बांदेश्वर भूमिका पंचायतन अशा नावानं ओळखलं जातंय. हे श्रीदेव बांदेश्वर मंदिर, इथे हे मंदिर सकाळी 6 वाजता उघडतं. सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू असतं. दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं. तर इथे भाविक मोठ्या प्रमाणात बाहेरून येणारे आहेत. कर्नाटक, बेळगाव, इतर गावातून सुद्धा लांब लांबच्या गावातून इथे भाविक येणारे आहेत. ते भाविकांचं खूप मोठं श्रद्धास्थान आहे. इथे केलेली मागणी किंवा कुठे केलेले नवस हे व्यवस्थितपणाने लवकरात लवकर पूर्णत्वास जातं. या मंदिराच्या बाबतीत समाधानाची गोष्ट म्हणजे इथे भाविकांना थेट शिवलिंगावर अभिषेक करण्याची सोय आहे आणि थेट विहीर आहे. त्या विहिरीजवळच एक कुंड आहे आणि हे जे कुंड आहे त्यात या विहिरीतलं पाणी काढून आपण या कुंडात टाकू शकतो आणि त्या कुंडातून आपण थेट पाईपद्वारे शिवलिंगावरती अभिषेक करू शकतो. आणि भाविकांसाठी खूप श्रद्धेची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे की इथे आपण थेट शिवलिंगावरती अभिषेक करू शकतो. ज्यावेळी एक असा प्रसंग घडला काही वर्षापूर्वी, ज्यावेळी सुरुवातीला मंदिराचा फक्त गाभारा न करता पुढील जो मंडप आहे, सभागृह आहे, ते सभागृहाच फक्त रिनोव्हेशन किंवा सभागृहाचं नूतनीकरण करायचं असं एक ठरलं गेलं होतं. त्यासाठी संपूर्ण गाव कमिटी बसली गेली. संपूर्ण गाव कमिटी ठरलं गेलं की फक्त जे सभागृह आहे त्याच फक्त आपण एक नवीन विस्तारीकरण करूया. परंतु श्रीदेव बांदेश्वर मंदिराच्या मनात काय असेल हे तुम्ही आम्हाला त्याची कल्पना असते. असाच एक श्रावणी सोमवार होता आणि त्या श्रावणी सोमवारच्या पूर्णतः भटजीच्या तिथं कार्यरत होती. श्रावणी सोमवार म्हटल्यानंतर गर्दी किती असणार आपल्याला कल्पना आहे. भटजींनी आपली पूजा आटपली आणि भटजी त्या बरोबर दरवाजाच्या बाहेर आले आणि पूर्णतः गाभारातून संपूर्ण खाली आले. आणि खाली आल्याबरोबर संपूर्ण गावाच्या एकीने, संपूर्ण गावाच्या सहकार्याने परत त्याच रात्री पूर्णतः जे काय झाकलं गेलं होतं, म्हणजे जे आपलं 11.5 लिंग जे काय झाकलं गेलं होतं ते पूर्णतः व्यवस्थितरित्या त्या लिंगाला कोणत्याही प्रकारची इजा न होता चांगल्या स्थितीत लोकांनी लगेच त्या ठिकाणी त्या दिवशी शेड उभारणी केली. हे सर्व लोकांच्या सहकार्यातून केलं
आणि त्यानंतर हा जो राजस्थानचा दगड आहे ज्याला आपण ढोलपुरी दगड म्हणतो, हा राजस्थान मागवेला गेला. जे काय कारागीर होती ते देखील त्याच ठिकाणी कारागीर आपण मागवेला गेले. सर्व लोकांच्या सहकार्यातून लोकांनी एक कमिटी स्थापन केली. गाव कमिटी झाली, त्याच्यात एक जीर्णोद्धार कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून लोकांच्या सहकार्यातून हे उभं केलं गेलं. पूर्वी ही सगळी मंदिरं आता जर बघितलं, आपला जो बांदा मुंबई रस्ता आहे, नॅशनल हायवे NH66, त्याच्या पलीकडे एक छोटंसं मंदिर आहे ज्याला आपण ब्राह्मण मंदिर म्हणतो. आणि ही सर्व मंदिरं पूर्वी त्या ठिकाणी होती, ब्राह्मण मंदिर. तर ब्राह्मण म्हटल्यानंतर एक त्याचं एक वेगळं स्थान आहे. काय आपली परंपरा ही कौल माझी परंपरा कौल माझी चालणार माणसं. परंतु तो जो काय ब्राह्मण होता, तो ब्राह्मण सगळी मंदिरं इकडे शिफ्ट करायचं त्यावेळी हे होतं. परंतु ब्राह्मण मंदिराला कौल नसल्यामुळे ज्यावेळेस ब्राह्मण होता तो इकडे यायला तयार नाही, त्यांच्या आख्यायिका आहे. त्यामुळे ते मंदिर तिथेच राहिलं आणि बाकीची जी मंदिर आहे ती इकडे गेली. त्यात रवळनाथ पंचायतन आहे, माहुली पंचायतन आहे, त्यानंतर वेताळ पंचायतन आहे, गणपती पंचायत, याची वेगवेगळ्या स्वरूपाची मंदिर. आणि दुसरं सांगायचं म्हणजे तर आज आपण जो काय इथं अभिषेक आतमध्ये प्रवेश न करता इथं जो काय अभिषेकाची दुसरी व्यवस्था आहे ती गणपती मंदिर जे आपलं गणपती पंचायतन आहे, गणपती पंचायतनाच्या बाजूला एक लिंग आहे. त्या लिंगावर भाविक प्रत्यक्षात तिथं पूजा आपण करू शकतो, अभिषेक करू शकतो. तेथे होणारे वार्षिक उत्सव आहे की आता चैत्रोत्सवापासून आपली पालखी जी असते, पालखी ती दर सोमवारची पालखी सुरू होते. चैत्रोत्सवापासून ती मृग नक्षत्रापर्यंत, मृग नक्षत्र संपलंय की त्यानंतर मग आपण दर सोमवारचं भजन वर्षभर असतं. दुसरी सुद्धा सोमवारचं. आणि त्यानंतर मग नारळी पौर्णिमा आली, नारळी पौर्णिमा किंवा त्यानंतर नवरात्र उत्सव. नवरात्र उत्सव झाला की पुन्हा परत आपले जत्रोत्सवापर्यंत मग परत झाले की जत्रोत्सवापासून ते पुन्हा नंतरपर्यंत पालखी सुरू होते. नवीन मंदिराचं बांधकाम जानेवारी 2008 मध्ये सुरू करण्यात आलं आणि ते पूर्ण झालं मे 2016 मध्ये. शिवभक्त नारजोग सावंत मोरया या शेतकऱ्याचं नाव असल्याचा शिलालेख अजूनही आपल्याला पाहायला मिळतो. इतिहास, श्रद्धा आणि अप्रतिम वास्तुकला यांचा सुंदर संगम असतो हे बांदेश्वराचं मंदिर आज आपण पाहतो. विशेष म्हणजे वर्षाच्या 12ही महिन्यांच्या सोमवारी इथे गर्दी असते. गोवा, कर्नाटक, बेळगाव अशा अनेक भागांतून भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या मंदिराचा, या बांदेश्वर देवस्थानाचा महिमा अनोखा आहे. तुम्ही बांद्यात आलात तर या बांदेश्वर मंदिरात येऊन बांदेश्वराचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका. पुढच्या भागात आपण भेट देणार आहोत आकेरी येथील रामेश्वर मंदिरात. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.